पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला, आदिल राजांचा दावा। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। मुसाचे पाक सैन्याशी थेट संबंध। मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची सूत्रांची माहिती। भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या ISI कडून वापर। भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। पंजाबमधील टोलनाक्यांना ISIचे फोन व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्याच्या व्हिडिओत दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला NIAनं ताब्यात घेतलं। झिपलाईन ऑपरेटरची NIA चौकशी करणार, तर सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाणार। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका। पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। संयुक्त राष्ट्रसंघात योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल। पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून उल्लेख। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। भुवनेश्वरमधील बैठकीत 26 राज्यातील 200 व्यापारी नेते सहभागी। भारतातील काही युट्यूब चॅनल बंद करण्याचे केंद्र सरकारकडून आदेश। पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर कारवाई केल्यानंतर आणखी एक कारवाई। जम्मू काश्मीरच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू। पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवादी अजूनही काश्मीरमध्ये, सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या। सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रेडेंको यांनी रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली। दहशतवाद विरोधात आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही। सैन्य कोणत्याही ॲक्शनसाठी तयार, तिन्ही सैन्य दल सज्ज। पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची पत्रातून मागणी। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद राहणार। पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्यानं निर्णय। इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाता येणार नाही। सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली। उपपंतप्रधान परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाकदारच्या उपस्थितीत बैठक। बैठकीला पाकिस्तानमधील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले। इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं। पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण। जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या भरदेवा परिसरात पर्यटक येण्यास सुरुवात। पर्यटक मौजमस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर। काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। केंद्र सरकारच्या 48 तासांच्या इशाऱ्यानंतर नागपुरातील काही पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच पोलिसांकडे धाव घेतली, तर काही पाकिस्तानी नागरिकांच्या घरी जाऊन पोलिसांनी पडताळणी करत अर्ज भरून घेतले। मेडिकल व्हिसा असलेल्या पाक नागरिकांना आज भारत सोडावा लागणार। पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना। पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्याचं विजय वडेट्टीवारांकडून माध्यमांवर खापर। काही माध्यमांनी तोडून मोडून वक्तव्य दाखवलं। पीडित कुटुंबांना वेदना झाल्या असतील तर माफी मागतो, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। पुढच्या काळात जनता त्यांना सोलून काढेल, बावनकुळेंकडून वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार। महाराष्ट्र दिनी रायगडात आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार। शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची शक्यता। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं नाही, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार। थोड्याच वेळात बैठक सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार। BKC येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं। PMRDA DP रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघाचे चरणसिंग ठाकूरांना राग अनावर। SBL कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठाकूर यांनी झापलं। कंपनीला लॉक लावण्याचे आदेश दिले।
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पडदा. ईडीच्या क्लोजर रिपोर्टचा दिल्ली न्यायालयाकडून स्वीकार. ईडीकडून गुप्त तपास करूनही कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना दिलासा. कोर्टानं सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यात जल्लोष. 2010 मधील कॉमनवेल्थ स्पर्धेत आर्थिक घोटाळा झाल्याचा कलमाडींवर आरोप होता. जळगावच्या पारोळामधील डॉक्टर सतीश पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार. पारोळा एरंडोल मतदारसंघातून सतीश पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली होती. गिरीश महाजन धमकी प्रकरणी याचिका निकाली. प्रकरण बंद करण्याचा सीबीआयचा कनिष्ठ न्यायालयात अहवाल. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी विश्वस्तांना धमकी दिल्याचा आरोप होता. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मानेचा जामिनासाठी अर्ज. वकील प्रशांत नवगिरेंमार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज. मनीषा मानेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन कुर्मीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर बॅनर. मुख्य आरोपीचा आका कोण? बॅनरवर सवाल. इंदापूरच्या शहाजीनगरमधील नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या पत्नी भाग्यश्री पाटलांची निवड. संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड. जालन्याच्या देवमूर्ती चौधरीनगरमध्ये पाणी टंचाई. अर्जुन खोतकरांकडून प्रशासनाला टँकर सुरू करण्याचे निर्देश. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांकडून टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. साताऱ्यातील पुसेगाव आणि खटावमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. नवीन टँकरचे आमदार महेश शिंदेंच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी संतोष पाटलांचीही उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा वाढला. पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत घट. पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता. जालना तालुक्यातील फळबागांवर पाणी टंचाईचं संकट. पाण्याअभावी फळगळती झाल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत. जालन्यातील महत्त्वाचा असलेला कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक. नाशिकच्या इगतपुरीत पाणी टंचाई. इगतपुरी तालुक्यात टँकरनं पाणी पुरवठा. 17 आदिवासी गाव पाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू. वाशिममध्ये चिया पिकाला प्रति क्विंटल 13,105 रुपयांचा दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. वाशिममध्ये 3,608 हेक्टरवर चियाची लागवड. हिंगोलीत हळदीच्या भावात 20 दिवसात 2 ते 1,500 हजारांची घसरण. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा. सोलापुरात कांद्याला प्रति किलो केवळ 5 ते 6 रुपये दर. आवक कमी असूनही कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल. काहींना कांद्याला 1 ते 1.5 रुपये दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त. नांदेडमध्ये मुगावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून पिकावर फवारणी. शेतकरी हवालदिल. फवारणीचा खर्च वाढल्यानं पिकाला चांगला दर मिळावा. शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. काँग्रेसचे प्रतापराव जगताप जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक. सुशीलकुमार शिंदेंकडे जगतापांनी सोलापूरचं जिल्हाध्यक्षपद मागितलं. रत्नागिरीच्या निरुळमध्ये 13 बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती. बांगलादेशी नागरिकांची शिक्षा संपताच मायदेशी पाठवलं जाणार. भारत बांगलादेश सीमेवरच्या बीएसएफ सुरक्षा यंत्रणेकडे बांगलादेशी नागरिकांना ताब्यात देणार. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये लागले. खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटेंविरोधात बॅनर. हिंगणी रस्त्याचं काम न झाल्यानं बॅनरमधून विचारला जाब. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये उसन्या पैशाचा वाद. अल्पवयीन मुलीचं अत्याचाराची धमकी देत अपहरण केलं. 7 जणांवर गुन्हा दाखल. पंढरपूर कॉरिडॉरसाठी प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर. 600 बाधित लोकांना चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निमंत्रण. 8 आणि 9 मे रोजी जिल्हाधिकारी बाधित लोकांबरोबर चर्चा करणार. अकोल्यातील गोंधळवाडी हे स्मार्ट गाव व्हावं यासाठी प्रयत्न करणार. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचीही प्रतिक्रिया. ठाणे वाहतूक पोलिसांकडून गायमुख घाट मार्गावर अवजड वाहतूक बंद. प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच. प्रवेशबंदीचा नियम मोडल्यानं एका दिवसात 100 अवजड वाहनांना दंड. ठाण्यातील पाचपाखाडीत तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा. जितेंद्र आव्हाडांकडून देवीला 7 नद्यांचं पाणी आणि 7 समुद्रांच्या पाण्यानं जलाभिषेक. गोव्यात सेल गोवा 2025 ही स्पर्धा संपन्न. स्पर्धेत महाराष्ट्राच्या वैष्णवी काजळेला सुवर्णपदक. 15 वर्षाखालील वयोगटात पटकावला सुवर्णपदक.